हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. फ्लुइड मेकॅनिक्स हे जे युनिट चालू आहे आपलं, तर त्या युनिटमधले काही प्रॉब्लेम प्रॅक्टिस आपल्याला घ्यायची आहे. तर व्हाईट बोर्डवर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे फ्लुइड मेकॅनिक्समधून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ॲज अ प्रॉब्लेम प्रॅक्टिस म्हणून. फ्लुइड मेकॅनिक्स या युनिटमध्ये दोन पार्ट आपण बघितले. कुठले कुठले दोन पार्ट बघितले आपण? फ्लुइड मेकॅनिक्स याच्यामध्ये दोन पार्ट आपण शिकलो आहेत. कुठले कुठले दोन पार्ट शिकलोत आपण? पहिला पार्ट जो शिकलो आहे तो शिकलो हायड्रोस्टॅटिक्स. या हायड्रोस्टॅटिकमध्ये सरफेस टेन्शन नावाचा आर्टिकल आपण शिकलो आहे. हायड्रोस्टॅटिक मीन्स वॉटर ॲट रेस्ट कंडिशन. तर सरफेस टेन्शन हे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल कोणाशी रिलेटेड आहे? हायड्रोस्टॅटिक. म्हणजे जे लिक्विड रेस्ट कंडिशनमध्ये असते, स्टॅटिक कंडिशनमध्ये असते, त्याला आपण हायड्रोस्टॅटिक म्हणतो. आणि दुसरं जे युनिट आहे ते हायड्रोडायनॅमिक. तर हे जे हायड्रोडायनॅमिक आहे हे हायड्रोडायनॅमिकमध्ये आपण कुठले कुठले आर्टिकल शिकलो आहे? ठीक आहे. तर या हायड्रोडायनॅमिक्समध्ये डायनॅमिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. डायनॅमिक म्हणजे काय? मोशन. म्हणजे लिक्विड जर मोशनमध्ये असेल तर त्या ब्रांचला हायड्रोडायनॅमिक असं आपण म्हणतो. हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिकचे काही पार्ट्स आपण शिकलो आहेत, तर त्याच्या संदर्भातच आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर या हायड्रोडायनॅमिकमध्ये आपण विस्कॉसिटी म्हणजे काय, ठीक आहे, तर विस्कॉसिटी संदर्भात शिकलो आहे. म्हणजे हायड्रोस्टॅटिकचा पार्ट जो बघितला आपण तो बघितला सरफेस टेन्शनमध्ये आणि हायड्रोडायनॅमिकचा जो पार्ट आहे तो आहे विस्कॉसिटीमध्ये. तर अशा प्रकारे आपण फ्लुइड मेकॅनिक्स बायफर्गेट केलं आहे आणि बायफर्गेट करून आपल्याला त्या फ्लुइड मेकॅनिक्सवरचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस आज इथं करायची आहे. लक्षात ठेवा, फ्लुइड मेकॅनिक्स अत्यंत महत्त्वाची युनिट आहे. 12 मार्क्स डिपेंड आहेत फ्लुइड मेकॅनिक्सवर. तर ते 12 मार्क्स मिळण्यासाठी म्हणजे 3 प्रश्न कंपल्सरी या युनिटवर विचारतात फ्लुइड मेकॅनिक्सवरती. ते 3 जे क्वेश्चन आहेत 12 मार्काचे, ते जर तुम्हाला परफेक्ट करायचे असेल तर याच्यातला प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक थिओरिटिकल पार्ट आणि त्याच्यावरचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स अशी जर तयारी केली तर तुम्हाला याचे पूर्ण 12 मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर आता आपण प्रॉब्लेम प्रॅक्टिसकडे. तर प्रॉब्लेम प्रॅक्टिसमध्ये हे जे प्रॉब्लेम दिसत आहे तुम्हाला व्हाईट बोर्ड, हे सरफेस टेन्शन या आर्टिकलशी रिलेटेड आहे आणि सरफेस टेन्शन जे आर्टिकल आहे ते रिलेटेड आहे हायड्रोस्टॅटिकशी. आता सरफेस टेन्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे, कारण कन्सेप्ट आपण बघितले आहेत. थेरी आपण शिकलो आहे ॲक्च्युली सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्याचे फॉर्म्युले कसे काढतात, ड्रॉप्स आणि बबल्समध्ये अप्लिकेशन्स कसे यूज करतात, थिओरिटिकल कन्सेप्ट सर्व शिकलो आहे आपण. आता इथं या ते जी थिअरी आहे ही नेमकी इथं अप्लाय कशी करायची त्याकडे लक्ष देऊ आपण. बघा, पहिल्या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे कॅपिलरी ट्यूब आहे आणि त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जे वॉटर आहे ते किती राईज होत आहे? 2 mm. सो वॉटर रायझेस 2 mm. The height of water that will rise in another capillary tube. आता वॉटर रायझेस म्हणजे ही दिलेली आहे आपल्याला H1, ही दिलेली आहे 2 mm. mm म्हणजे काय? मिलीमीटर. आणि मिलीमीटर कसं लिहितो आपण? 10⁻³ मीटर. Then the height of water that will rise in another capillary tube. ही H1 घेऊ आपण पहिल्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही वॉटर राईज होणार त्याच्यासाठी, आणि H2 घेऊ आपण दुसऱ्यासाठी. पण याच्यामध्ये आपल्याला H2 दिलेलं नाही, आपल्याला H2 काढायचं आहे. ठीक आहे. इमॅजिन करा एक वॉटर कंटेनर आहे. त्या वॉटर कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलं आहे. लिक्विड कन्सिडर करू आपण एक ऑर्डिनरी वॉटर घेतलं आहे आणि या वॉटर कंटेनरमध्ये आपण काय केलं आहे? एक कॅपिलरी ट्यूब आपण याच्यामध्ये डीप केली आहे. कॅपिलरी ट्यूब डीप केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की हे जे वॉटर आहे हे अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. म्हणजे याच्यामध्ये जे वॉटर लेवल आहे ते काय होते? इन्क्रीज होते. तर ही जी वॉटर लेवल आहे ही वॉटर लेवल पहिल्या कॅपिलरी ट्यूबची आपल्याला दिलेली आहे H1, ठीक आहे. दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबची H2 आपल्याला काढायची आहे.
आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला, दिलेलं आहे रेडियस. आता हे जे रेडियस आहे हे किती आहे, तर पहिल्या कॅपिलरी ट्यूबची जी रेडियस आहे ती रेडियस आपण R1 कन्सिडर करू. सो R1 दॅट इज रेडियस ऑफ फर्स्ट कॅपिलरी ट्यूब. त्याच्यानंतर R2 कन्सिडर करू आपण. रेडियस ऑफ सेकंड कॅपिलरी ट्यूब. R1 कन्सिडर केली आपण रेडियस ऑफ फर्स्ट कॅपिलरी ट्यूब, R2 कन्सिडर केली रेडियस ऑफ सेकंड कॅपिलरी ट्यूब. आता R2 किती दिली आहे बघा, R2 आपल्याला दिली आहे 1/3 रेडियस, म्हणजे पहिल्या रेडियसच्या 1/3. पहिली रेडियस किती आहे R1, तर R2 किती असायला पाहिजे मग 1/3 म्हणजे R1/3. ठीक आहे, म्हणजे R1 पहिल्याच्या 1/3 काय R2 आहे. मग आता आपण बघू की हाईटसाठी फॉर्म्युला काय आहे. तर हाईटसाठी कॅपिलरी ट्यूबमध्ये फॉर्म्युला काय, हाईट इज इक्वल टू 2t cos theta अपॉन r/g. हा जो फॉर्म्युला आहे याचा प्रूफ पण मी फ्लुइड मेकॅनिक्समध्ये घेतलेला आहे की रायझिंग कॅपिलरी ट्यूबमध्ये हाईट किती राहते, म्हणजे किती हाईट आपल्याला त्या वॉटर लेवलची किंवा लिक्विड लेवलची हाईट जर काढायची असेल तर कॅपिलरी राईजमध्ये कोणता फॉर्म्युला वापरत असतो आपण, 2t cos theta अपॉन r/g. आता तुम्हाला प्रॉब्लेम कळाला आहे, तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तो सुद्धा कळाला आहे. पण मग असे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा कन्सेप्ट हा फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता असे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करणार, याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे तुम्हाला, फक्त हाईट दिलेली आहे पहिल्या कॅपिलरी ट्यूबची, दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबची हाईट काढायची आहे आपल्याला. रेडियस दिली आहे पहिल्या कॅपिलरी ट्यूबमध्ये R1, दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबचा जो रेडियस आहे तो पहिल्याच्या 1/3 आहे, 1/3 म्हणजे R1/3. मग आता आपल्याला ज्या थिंग्स दिलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे की हाईट आणि रेडियस या दोघांमध्ये रिलेशन्स काय. तर या दोघांमध्ये रिलेशन्स काय दिसते तुम्हाला, तर या दोघांमध्ये रिलेशन्स दिसते तुम्हाला H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R है ना. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R आहे तर H2/H1 जर लिहिलं मी तर इज इक्वल टू काय येणार आहे R1/R2. सो देअरफॉर H2 इज इक्वल टू किती येईल मग R1/R2 मल्टिप्लाइड बाय H1. आता R1/R2 किती आहे R1, सो H इज इक्वल टू देअरफॉर H इज इक्वल टू R1 ॲज इट इज R2ची व्हॅल्यू किती आहे, R2ची व्हॅल्यू आहे पहिल्याच्या 1/3, पहिल्याचा 1/3 म्हणजे R1/3 मल्टिप्लाइड बाय H1 किती आहे, H1 आहे 2 mm 2 मिलीमीटर -3. तर याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये कॅन्सल होऊन ही टर्म वर जाईल, म्हणजे H इज इक्वल टू येईल आपल्याला R1 मल्टिप्लाइड बाय 3/R1 मल्टिप्लाइड बाय 2 × 10⁻³ याच्यातला R1 काय होईल, कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर H इज इक्वल टू किती, 3 × 6 6 × 10⁻³ मीटर. आता 6 × 10⁻³ जर असेल तर आपलं करेक्ट ऑप्शन्स काय असेल याच्यामध्ये, हे 2 mm 3 mm 6 mm आणि 9 mm. तर आपला हा जो 10⁻³ आहे हा मिलीमीटर आहे, म्हणजे mm आहे, म्हणजे आपला आन्सर किती आला आहे 6 mm. सो दिस इज अवर करेक्ट ऑप्शन 6 mm. म्हणजे बघा सरफेस टेन्शन असेल फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तर सरफेस टेन्शनवर एक क्वेश्चन कंपल्सरी दरवर्षी येणार म्हणजे येणार. तर त्यासाठी तुम्हाला सरफेस टेन्शनवरचे जे काही डिफरंट टाईप्सचे ॲप्लिकेशन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर अशा प्रकारे आपण इथं 6 mm एवढा याचं काढलेलं आहे. ठीक आहे, बघा एकदा बघून घ्या. आणखीन कन्सेप्ट फार सोपा आहे, फॉर्म्युला फार सोपा आहे, फक्त तो कसा अप्लाय करायचा आहे त्याच्यासाठी थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि नेहमी लक्षात ठेवा हा जो कॅपिलरी राईजचा क्वेश्चन आहे, हा कॅपिलरी राईजचा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे या कॅपिलरी राईजकडे थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चन कसाही हो, तुम्हाला हा जर फॉर्म्युला माहीत असेल तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला निश्चित कॅल्क्युलेशन्स करता येईल. आणि या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेन्सिटीसुद्धा काढता येईल, सरफेस टेन्शनसुद्धा काढता येईल, इवन दो थिटासुद्धा काढता येईल.
नेक्स्ट ॲप्लिकेशनकडे जाऊ आपण. आता नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये हे जे सरफेस टेन्शनचा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय दिलं आहे बघा. अ स्पेरिकल ड्रॉप इज देअर. आता स्पेरिकल ड्रॉप ऑलरेडी आपण लॅपलास फॉर्म्युलामध्ये शिकलो आहे. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन या नावाचं जे आर्टिकल आपण घेतलं आहे त्या आर्टिकलमध्ये तुम्हाला मी ड्रॉप्स आणि बबल्समध्ये काय फरक असतो, त्याचं डेरिव्हेशन्स कसं असतं, ते डेरिव्हेशन्स कसं प्रूव्ह करायचं आहे आणि प्रूव्ह केल्यानंतर त्याचं फायनल आन्सर काय येतं हे सर्व थिअरीच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला शिकवलं आहे. तर तो जो कॉन्सेप्ट आहे या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या प्रॉब्लेममध्ये कसा यूज करायचा आहे बघा. तर आपल्याला इथं दिलं आहे काय, स्पेरिकल ड्रॉप दिला आहे. हा स्पेरिकल ड्रॉप आहे. कोणाचा आहे स्पेरिकल ड्रॉप? ऑब्वियसली वॉटरचा आहे. आता त्या स्पेरिकल ड्रॉपचा जो काही रेडियस आहे हा रेडियस आहे 1 mm. 1 mm म्हणजे मी लिहिणार आहे R इज इक्वल टू गिवन आहे R 1 mm आणि 1 mm चा अर्थ होतो 10 to the power 3 मीटर. ही सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज. आता सरफेस टेन्शन दिलेलं आहे आपल्याला 70 × 10 to the power -3 न्यूटन पर मीटर. सो सरफेस टेन्शन म्हणजे काय, T कॅपिटल T दॅट इज 70 × 10 to the power -3 न्यूटन पर मीटर. Then difference of pressure between inside and outside of the drop. The pressure difference in between inside or outside. So we can use the Laplace law of spherical membrane, and in that case Laplace law of spherical membrane we know how to find out the surface tension in drop and in case of bubbles. So if drop is there, any drop, any liquid drop is there, then how we can find out that is surface tension T is equal to or pressure difference, that is P is equal to pressure difference we have to calculate here. So how we can calculate pressure difference? The pressure difference is, that is P is equal to 2T by R. So this is for drop, when liquid drop is there. Okay, so instead of drop, if a bubble is there, ड्रॉपच्या ऐवजी जर बबल हा वर्ड आला तर बबल आल्यानंतर तुम्हाला प्रेशर डिफरन्स किती घ्यावा लागेल, 4T/R. जनरली इथं मुलं कन्फ्यूज होतात की 2T/R केव्हा घ्यायचं आणि 4T/R केव्हा घ्यायचं. 2T/R केव्हा घेणार, हा T म्हणजे प्रेशर डिफरन्स. तर इनसाइड प्रेशर आणि आउटसाईड प्रेशर या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच एक्सेस प्रेशर. आणि ते जे एक्सेस प्रेशर काढायचं आहे तुम्हाला तर ते ड्रॉपमध्ये, कोणत्याही लिक्विडच्या ड्रॉपमध्ये तुम्हाला 2T/R या फॉर्म्युल्याला काढावं लागेल. हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे 2T/R. पण हा केव्हा वापरणार, फक्त आणि फक्त जिथं कोणत्याही लिक्विडचा ड्रॉप दिलेला असेल तेव्हाच. तर ज्यावेळेस तुम्हाला बबल हा वर्ड दिला जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल प्रेशर डिफरन्सचा, 4T/R. 4T/R का, कारण बबलला किती सरफेस असतात, 2 सरफेस असतात, हे आपण थिअरीमध्ये बघितलं आहे. म्हणून बबलचा, सोप बबलचा, स्पेशली जर प्रॉब्लेममध्ये सोप बबल हा वर्ड जर आलेला असेल तर तुम्हाला प्रेशर डिफरन्स 4T/R या फॉर्म्युल्याने काढायचं आहे. आणि जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लिक्विड ड्रॉप किंवा कोणत्याही लिक्विडचं स्पेरिकल ड्रॉप असा जर वर्ड आला असेल तर त्याचा प्रेशर डिफरन्स आपल्याला 2T/R या फॉर्म्युल्याने काढायचा आहे. या दोघांमध्ये अजिबात कन्फ्युजन पाहायला नको, ठीक आहे. 2T/R आणि 4T/R केव्हा वापरायचं, तर 2T/R ड्रॉपसाठी आणि 4T/R सोप बबलसाठी, ठीक आहे. जाऊ आपण आता पुढं. तर स्पेरिकल ड्रॉपमध्ये आपल्याला इथं काय दिलेलं आहे बघा. स्पेरिकल ड्रॉपमध्ये स्पेरिकल ड्रॉप ऑफ वॉटर हॅज 1 mm रेडियस. म्हणजे आपल्याला ड्रॉपसाठी इनसाइड आणि आउटसाईड प्रेशर डिफरन्स घ्यायचं आहे. तर ते प्रेशर डिफरन्स म्हणजेच काय, एक्सेस प्रेशर दॅट इज इनसाइड प्रेशर आणि आउटसाईड प्रेशर या दोघांमधला डिफरन्स. तर आपण घेऊ एक्सेस प्रेशर दॅट इज P इज इक्वल टू, कोणता फॉर्म्युला वापरणार आपण या दोघांमधून, हा खालचा अजिबात वापरणार नाही कारण इथं सोप बबल नाही आहे. म्हणून फक्त कोणता फॉर्म्युला आपण वापरणार, वरचा फॉर्म्युला वापरणार ड्रॉपसाठी. सो P इज इक्वल टू वॉट, 2T/R. ठीक आहे.
2T/R वापरल्यानंतर P इज इक्वल टू 2 ॲज इट इज सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे. तिथे सरफेस टेन्शन 70 × 10⁻³ R आपल्याला दिलेलं आहे. तिथे ते आपण मोमेंट म्हणजे काय 1 × 10⁻³ एकदम सिंपल. फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुमचा की ड्रॉपसाठी कुठला आणि बबलसाठी कुठला. बोथ आर कॅन्सल. So therefore P is equal to 140 pressure difference, that is Newton per meter square. So this is our final answer. So which option is correct? That is third one. म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्सचे जे काही थिओरिटिकल कन्सेप्ट्स आहेत ते तर क्लिअरच पाहिजे, पण सोबत तुम्हाला प्रॉब्लेम प्रॅक्टिसही आवश्यक आहे. कारण प्रॉब्लेम प्रॅक्टिस जर केली तर ते कन्सेप्ट इतर कसे अप्लाय करता येईल किंवा अप्लाय करताना तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा इन्क्रीज होईल जर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स तुम्ही जर सॉल्व्ह केले तर. आता या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस घ्यायची आहे. जसं मी सरफेस टेन्शन पहिला आर्टिकल घेतलं आणि त्या पहिल्या आर्टिकलवरचे प्रॉब्लेम्स घेतले. तसंच सरफेस टेन्शनवरती आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कंटिन्यू करू. त्याच्यानंतर आपण हायड्रोडायनॅमिककडे जाऊ, विस्कोसिटीकडे जाऊ. तर प्रत्येक आर्टिकलचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. प्रॉब्लेम प्रॅक्टिस मस्ट आहे आणि प्रॉब्लेम प्रॅक्टिस खूप करा. ओके, टिल देन बाय, थँक्यू.